तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि रात्री आपण इथं रनवेला झोपलो होतो. इथं रनवे हॉटेल आहे, चांगलं मोठं पार्किंग आहे. रात्री झोप आली म्हणून झोपलो. आजचं बी काही 1 वाजताच गाडी खाली होणार आहे. असं बी काही 1 वाजताच गाडी खाली होणार आहे. त्याच्यामुळं म्हटलं काय जास्त धावपळ करण्यात काय अर्थ ना, इथं झोपावून इथं झोपलो. सकाळी 7:30 वाजता उठलो. आता फ्रेश वगैरे झालो आणि आता जायचं निघायचं. बघू आता कसा काय प्रवास होतोय, किती वाजता गाडी खाली होती काय. 1च्या नंतर तर नो एंट्री उघडते या. बघू आता तिथे गेलं तर बाबा 8 वाजून गेले आता, म्हणजे 8-6 काहीतरी झाल्यात. आणि आता आपण आलो आहे हॉटेलवरून, आलोय निघून आलोय. आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि कमेंट महत्त्वाची करा. कमेंट करून सांगा की आपले व्हिडिओ कसे वाटतात काय. तुमचे ओपिनियन लय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर नक्की सांगा कमेंट करून की व्हिडिओ कसे वाटतात काय. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता निघून आलो आहे आपण हॉटेलवरून. आणि आता बघूया बोर्ड झाला किती वाजता पोहोचतोय काय. तर पार्टीवाला तर म्हणते 1च्या नंतरच गाडी खाली करणार, कारण की नो एंट्री आहे. तर बघूया आता नो एंट्रीचा कसं काय विषय आहे, कारण की पोलिसांचं इथं लय खतरनाक वर्चस्व आहे. एकदा गावला की गावलाच, मग त्याला लय म्हणजे फाईन इतका मारतात की त्याला द्यायची पण इच्छा होत नाही, त्याची इतका फाईन असतो. आणि इथं कसं इथं थोडं पाणी होत नाही गुजरातला. इथं जेवढा फाईन सांगितला तेवढा द्यावाच लागतो, नाही तर मग त्याच्या निम्मी तरी किंमत त्यांना द्यावी लागते. मग त्याच्या निम्मी किंमत त्यांना द्यायची, तर त्यापेक्षा मग आपल्याला ते फाईन भरायला परवडतोय ना, असा विषय आहे. त्याच्यामुळं जरा जपून चालायला लागतं इकडे गुजरातला. बघू आता तिथे गेल्यावर किती वाजता गाडी खाली होती, किती वेळात खाली करून हाय तर 4 बॉक्सच. पण बघू आता तिथे गेल्यावर किती वेळात खाली करून देतो, काय गाडी लावायला जागा काय गाडी लावायची किती 2-3 15-10 मिनिटाचं काम आहे. त्याला 10 मिनिटं गाडी लावून फक्त रस्ते बोलून त्यांना ते बॉक्स काढून द्यायच्या, सहीची काय घ्यायचं निघायचं. पण त्याच्यासाठी आता किती वेळ लावतो पार्टीवाला ते. आता तिथे गेल्यावर समजा नाश्ता वगैरे नाही गेला, एक चहा बिस्किट खाल्लं आणि निघालो या. अगरबत्ती वगैरे केली स्वामींना. आणि कसं आहे सकाळी निघालोय म्हणजे आपलं कसं जाऊन जरी थांबलं थोडं त्यात तरी जरा रिलॅक्स मिळेल. रात्री झोपलोय नाही गुजरातला आले काय होते काय मग जरा कणकण्यासारखं वाटतं काय. म्हणजे त्या दिवशी गारट्याला अडकल्यापासून जरा गुजरातचं वेगळंच फिलिंग येत आहे मला. पण होय ना हळूहळू सुरळीत, कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे. त्याच्यामुळं काय एवढं वाटणार नाही. आणि परत ह्याचा पण माल आहे अहमदाबादचा, नारळाचा माल आहे, तो पण नो एंट्रीतलाच आहे. सगळं माल नो एंट्रीतलंच आहे. तर आज बाबा पार्टीवाल्याचा फोन आला त्याला सांगणार सगळं माल नो एंट्रीतलंच आहे. नसल्याचा टायमिंगला गाडी खाली होणार तुमचं. आता ते मेन माल आहे तो तर खाली व्हायला उशीरच होणार आहे. तो तर पार्टीवाला बोंबालणारच आहे, काय विषय नाही. आता काल शूट केलेला ब्लॉग अजून एडिट करायचा आहे. मग त्यासाठीच म्हणलं लवकर पोचलं तर ब्लॉग पण एडिट होईल, थंबनेल पण होईल. आणि सगळं आपण एकटंच करतो त्याच्यामुळं जरा नाईट ब्लॉग जमत नाही ना, कारण की 2 ब्लॉग शूट करायचं, एडिट करायचं, सोडायचं जरा प्रॉब्लेम होतो एकटा असल्यामुळं. पण बघू पुढं जाऊन नाईट ब्लॉग बी येतात, कसं काय होतं बघू पुढच्या पुढं. पण आत्ता तरी आपली जर्नी चालू आहे गुजरातची, एन्जॉय करा. तर भावानं झालं तर 9:40 आपण आलो अंकलेश्वरच्या मागे अजून. आता तर काय पार्टीवाल्याचा फोन बिन काय नाही, पण 1च्या नंतर खाली होणार त्याच्यामुळे तो काय फोन करणार ना आपल्याला माहिती आहे. तर बघूया कसं काय विषय होतं. नो एंट्री जायचं म्हणलं की जरा भीतीच वाटते, बाकी काय नाही. पोलिस लय तापते इकडचे गुजरातचे, काय ना काहीतरी पॉईंट काढणार आणि त्याच्यामुळं कचकच करत बसणार. त्याच्यामुळं जरा भीती वाटते, बाकी काय नाही, असा विषय आहे. बघ आता शेवट नशिबाचा खेळ आहे. आत गेल्यावर काय होतंय काय नाही. आहे तर 4 बॉक्सच, पण 4 बॉक्ससाठी प्रॉब्लेम येऊ नये, बाकी काय नाही, असा विषय आहे. बघूया तरी पण. तर बघू आता पार्टीवर लावणार आहे फोन मी आता पुढं गेल्यावर काय म्हणते बघायचं. अंकलेश्वर बरोच पास करून नाही बरोच पास करून म्हणजे पुढं जाऊन थांबावं लागणार आहे. कारण की समजा जरी 12 वाजता 1 वाजता काय 12:30 निघाला तरी अर्ध्या तासात कमीत कमी 1:30ला तरी गाडी आत गेली पाहिजे. म्हणजे 2ला तिथं पोचवून खाली करून सैनिका घेऊन आपलं
निघायला मोकळा आपल्या बाहेर 4च्या बाहेर निघायला पाहिजे, नाही तर परत संध्याकाळपर्यंत थांबायला लागेल असा विषय आहे. आणि नो एंट्रीचा विषय लय वेगळा येतं. एकदा गावली की गावली गाडी परत डायरेक्ट कधी कधी पोलीस स्टेशनला जाऊन पण सोडवायला लागते. त्याच्यामुळं माहिती असणं लय गरजेचं आहे. मला बी माहीत नव्हतं. मी त्या जोडीदाराला फोन लावला तेव्हा तो म्हणला नो एंट्री आहे, तुला यायचं असलं तर 1च्या नंतरच यावं लागेल. त्याच्यामुळं कुणाला माहीत नसेल काय गुजरातचं, जर कोणाला माहिती असेल तर त्याला फोन करून विचारा आणि मग सिटीत कुठं बी गाडी घाला. बाहेर काय एवढा विषय नाही, पण अहमदाबाद सिटी, बडोदा सिटीत प्रत्येक सिटीत नो एंट्री आहे इकडं. त्याच्यामुळं कोणाला काय माहिती असेल तर या, नाहीतर मग कोणाला तरी विचारून या. कारण की इकडं पोलिसांचा दणका लय बेकार आहे भावांनो, सोसत नाही. मला एकदा झाला होता 10,000 रुपये दंड सांगितला होता. या विषय वेगळा आहे. बघू त्याच्यावर एखादा सेलवासाचा माल होता माझा पार्कलोड, त्या विषयावर बघू एखादा एक ब्लॉग टाकू आपण. पण तिथं काही जुनी गोष्ट आहे, पण तरी पण एक माहिती असल्याशिवाय गुजरात किंवा कुठेही माहिती पाहिजे थोडेफार तरी. आणि फिरल्याशिवाय माहिती होत नाही त्यांना, तेव्हा फिरत जावा. म्हणजे कुठली बी गोष्ट अनुभवाशिवाय नाही देणार तेव्हा. आपण स्वतः जर गेलं ऐकून काही साध्य होत नाही. स्वतः गेलं, स्वतः अनुभवलं तरच ती गोष्ट कळते. आता बघा इथं बारीक ब्रिज आहे. इथं ब्रिज एवढं बारीक आहे इथं, एकदम 4 लाईन 6 लाईन एकदम 4 लाईन होऊन जाते असा विषय आहे. 3:15 आणि आपण आलो आत्ता खाली करून गाडी बडोदा खाली करून आलो. पार्कलोड होता तिथं बी जरा गोळा झाला. अहमदाबादचा मालच उतरवला तिथं. नंतर पार्टीवाला म्हणला किती पीस येतं काय, त्याच्या हिशोब कळलं की उतरवलेला माल अहमदाबादचा आहे आणि गाडीत आहे तो ह्यांचा आहे. मग परत भरला, परत खाली गेला, लाखला पुढे आणि एंट्रीचं तिथं तर काय करता बे ना. त्यात व्हिडिओ एडिट केलेला, ब्लॉग एडिट केलेला डाउनलोडिंगला टाकला होता. त्याच्यामुळं तिथं ब्लॉग शूट करता आला नाही. पण जाऊ दे आता बघू. आता अहमदाबादचं कसं काय, त्याला पार्टीवाला फोन लावला होता पण पार्टीवाला काय फोन उचलून झाला आहे. आता परत याला लावायचा काय म्हणतोय बघूया. शेवट आता झाले खाली तर ठीक, नाही तर मग उद्या सकाळच होईल. तरी पण प्रयत्न करायचा की आज खाली होईल याचा, कारण की उद्या ते मेन माल खाली झाला म्हणजे आपले आता गाडी मोकळी झाली मग टेन्शन नाही राहायचं नाही. तर आता वाजत 5:05 झाले आणि आपण आलोय वटवा गाव पास करून. आणि पार्टीवाल्याला फोन केला होता मी. पार्टीवाल्यानं लोकेशन वगैरे पाठवले आपल्याला, पण लोकेशनचा विषय असा झाला आहे की हे पण लोकेशन नो एंट्रीचं आहे. पण हे पार्टीवाला जरा चांगलं आहे. मला म्हणले असलेले सर्कल कसे आले फोन कर, मी टेम्पो वगैरे काहीतरी पाठवतो. पण तरी पण आपल्या टेम्पोवर जावं लागणार, कारण की रिसिवट आणायला लागणार आपल्याला. बघू आता कसं काय डोकं चाललं ना, काय करावं. आता तो म्हणतोय संध्याकाळात आला, उद्या सकाळी गाडी खाली होईल. मग त्यापेक्षा जर गाडी बोलवत असता ते आपलं म्हणजे गाडी पाठवत असता तर जायचं, गाडी कुठंतरी साईडला लावायची आणि जायचं त्याच्यावर. बघू आता कसं काय होतं आहे काय. आलो आता जवळच असलेल्या सर्कलच्या, थोडंसं राहिलं काय लय लांब नाही. पण तरी पण चहा प्यायचा होता, पण आता उशीर पण झाला आहे, परत ती बंद हो नाही. त्याच्यामुळं आपलं चाललो आहे पटापटा. हे दुकान बंद झालं त्यांचं, काय दुकान असेल, कंपनी असेल, काय बी असेल, पण बंद झालं तर त्या जी गाडी पाठवणार ते पाठवली नाही तर परत प्रॉब्लेम होईल. म्हणजे ह्यो माल खाली झाला तर संध्याकाळी मला ते कंपनीत जाऊन थांबायला मोकळं ना, म्हणजे सकाळ आपली गाडी तरी खाली होईल. उद्याची काय ऑर्डर भेटली तर उद्या बघू. पण पहिल्यांदा तरी बघूया ना कसं काय होतं, इकडच्या मालाचं खाली होतोय नाही होतोय. तिथं गेलं आता ह्याला फोन लावायचा पार्टीवाल्याला, तर त्याला म्हणा असलं सर्कल आहे, नाही तर सरळ मग म्हणायचं आमचं ऑफिस आहे तिथं विजयच्या ऑफिसला बोलवायचं तिथं जय जगन्नाथ पार्किंगला. तर भावांनो आता वाजल्यात 7:44 म्हणजे 7:45 वाजलेल्या. आणि सक्सेसफुली तर सगळ्या आपल्या हे झाल्यात खाली डिलिव्हऱ्या. 2 डिलिव्हऱ्या तेव्हा त्या 2 डिलिव्हऱ्या खाली झाल्या. एका पार्टीनंतर टेम्पो पाठवून दिला त्यांचा बाहेर नो एंट्रीला. त्याच्यामुळे काय पार्टी चांगली होती, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही काय नाही. आणि राहिली आता एक मेन पार्ट उद्याचा, तेव्हा काय आपण उद्या सकाळी जाऊन खाली करणार आहे. आणि शक्यतो तर ऑफिसवाल्यामधून तिकडं थांब, काहीतरी उद्या होईल तिकडून. तर बघूया आता उद्या काय होतंय काय, आणि भेटूया एक नवीन एका व्लॉगमध्ये.